आज केला उपवासाचा डोसा. तुम्हाला सुद्धा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला का? तर करा मग असा भगर आणि साबुदाण्याचा डोसा. तर बघूयात रेसिपी. इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे आणि 1 पाव वाटी साबुदाणा. आता 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 3 तास छान भिजत ठेवायचं आहे. आता 3 तास झालेले आहेत. आता छान बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. जसं आपण डोश्याचं बॅटर वगैरे तयार करतो त्याचप्रमाणे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. चवीपुरते मीठ याच्यातच टाकायचं आहे. अर्धा वाटी दही आंबट, 2-3 हिरवी मिर्च ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नाही टाकायची असेल तर स्किप करू शकता. आणि आता मस्त फाईन पेस्ट झालेली आहे. बॅटरसुद्धा आपलं मस्त रेडी झालेलं आहे. आता तवासुद्धा आपला मस्त गरम झालेला आहे. याच्यावर 1 चम्मच 1.5 चम्मच छान बॅटर टाकून द्यायचं. एकाच डायरेक्शनने छान फिरून घ्यायचं आणि अर्धा मिनिट 1 मिनिट झाल्यानंतर याच्यावर तेल स्प्रिंकल करून घ्यायचं. आजूबाजूने सुद्धा कढईंना सुद्धा तेल लावून घ्यायचं. आता मस्त डोसा झालेला आहे. छान परतून घ्यायचा, काढून घ्यायचा. आता बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. आता याचप्रमाणे मी डोसे तयार करत आहेत. आणखीन एक. हा डोसा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत, आलूच्या चटणीसोबत, आलू मसाला करून सुद्धा आणि शेंगदाण्याच्या आमटीसोबत सुद्धा सर्व करू शकता. खूप छान लागतात, टेस्टी होतात. आता आपले अशाच प्रकारे मी छान डोसे तयार करून घेत आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ